बघ ही मूर्ती राजस्थान वरून आणली आणि सुंदर रूप उभे कृष्णा तेरी सुंदर रूप उभे कृष्णा औदुंबरा खाली बसत असे औदुंबरा खाली बसत असे नमस्कार मित्रांनो, माझे नाव दक्ष कटकर आणि तुमचं स्वागत आहे दक्ष कटकर ब्लॉग चॅनल मध्ये. तर आज आलोय आपण पुन्हा एकदा आपल्या राजभवन मध्ये. तुम्ही गणपतीमध्ये ब्लॉग बघितलाच असेल. राजभवनचा की होम टूर कव्हर केली होती. आज त्यांच्याकडे दत्त जयंतीचा एक मोठा प्रोग्राम आहे, तर तिकडे आलोय. पूजा सुद्धा आहे. सो आता आलोय आम्ही इकडे. आज इन्व्हिटेशन होतं आपल्याला घरच फॅमिली यांच्याकडून. सो आलोय आम्ही आता त्यांच्या घरी. सगळी पूजा आपण कव्हर करूया. ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा. आपला जुना ब्लॉग बार्बिक्यू टॅक्सीचा बघितला नसेल तो पण चेक करा. सो चला आता जाऊया पूजेला. तर हे इकडे आपल्या श्री दत्त यांचं मंदिर आहे. इकडे आपला राजभवन आणि राजभवनच्या बाहेरच तुम्ही बघू शकता इकडे मंदिर आहे. आतमध्ये आपल्या श्री दत्त यांची मूर्ती आहे. जाऊया आता आतमध्ये, दर्शन घेऊया. ब्लॉग नक्की एंड पर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सुंदर रूप उभे कृष्णा तेरी सुंदर रूप उभे कृष्णा भक्त म्हणे माझे सुखाचे सुख भक्त म्हणे सो तुम्ही पण ब्लॉग म्हणून आपल्या दर्शन घ्या श्री दत्त यांचा. साईडला आपल्या साईबाबांची सुद्धा मूर्ती आहे आणि या साईडला तुम्ही श्री स्वामी समर्थांची मूर्ती सुद्धा बघू शकता. एक काम खेचतो, खेच बघ येतो बघितलं बरोबर. बरोबर आहे ना एवढी. उजव्या हातावर पाणी घे, डोळ्याला पाणी लाव, नेत्र स्पर्शनम 3 वेळा पाणी प्यायचं. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 4थ्या वेळा ताटामध्ये पाणी सोडून दे. ओम गोविंदाय नमः. हात जोड. ओम विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः. श्रुति स्मृति बल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम दत्त जयंती निमित्ते गुरु दत्तात्रेय देवताया वरदस्ते ब्राह्मणाय द्वारा सर्व दोष परिहारार्थम चिरकाल संरक्षणार्थम मया रतानि पूजार्थम पुष्पाणि च पुष्पं समर्पयामि. गुरुदत्तात्रेय देवताभ्यो नमो नमः. स्वामी समो नमः. माल्यादीनि सुगंधीनि मालत्रयादि साईनाथ देवताभ्यो नमः. माल्यार्थे पुढे येऊ का थोडी नाही म्हणतो का पुढे का म्हणतो थोडी. बरोबर. मग त्या नावाखाली त्याला पाहिजे तो बघ कसं ठेवत आहे तुला.
तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि। श्री गुरुदत्तात्रय देवता, श्री स्वामी समर्थ देवता, सद्गुरु साईनाथ देवताभ्यो नमः। कर्पूरे कार्तिक दीपं समर्पयामि। ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यात् ईशा सार्वभौमत् सर्वायुष आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायात् एकदा विविध क्लेशश्लोको निगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आविचितस्य कामप्रे विश्वे देवा सभासदैति एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। दिगंबराय विद्महे अवधूताय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। अक्कलकोट निवासाय विद्महे नानारूपाय धीमहि तन्नो स्वामी समर्थ प्रचोदयात्। शिर्डीवासाय विद्महे सच्चिदानंदाय धीमहि तन्नो साई प्रचोदयात्। सदा सर्वदा योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता। मोरया मोरया मी बालताने तुझीच सेवा करू काय जाणे। अन्याय माझे कोट्यानु कोटी मोरेश्वरा बा तू घाल पोटी। कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता भुगटी धराली। कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीण शंभो मज कोण तारी। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे। मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। सद्गुरु दत्तात्रय महाराज की जय। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। साईनाथ महाराज की जय। तर सारिका मॅडम नमस्कार. नमस्कार. तर आपला दत्त जयंतीचा प्रोग्राम किती वर्ष तरी चालू आहे? 5 वर्ष झाले. 5 वर्षापूर्वी स्थापना झालेली आणि अगोदर इथे औदुंबराचं झाड होतं. एका महात्माने सांगितलेलं आम्हाला, जेव्हा आम्ही इथे राहत पण नव्हतो, एक 25 वर्षापूर्वी, की इथे एक औदुंबराचं झाड आहे, तिथे तुम्ही पूजा करा.
आणि आम्ही इथे जेव्हा राहायला आलो, घर बांधलं राहायला आलो, तर त्या झाडाची आम्ही पूजा केली. आणि ते अचानक 26/11ला तो खूप पाऊस पडला, त्याच्यात ते झाड पडलं. मग त्याच्यानंतर आम्ही देऊळ बांधण्याचा प्रयत्न केला, म्हणजे केला, देऊळही बांधलं, पण काही कारणास्तव ते कम्प्लीटच होत नव्हतं. एक 5 वर्षापूर्वी राजस्थानला मिस्टरांनी ही मूर्ती राजस्थानवरून मागवली. म्हणजे कधी मूर्ती पसंत येत नव्हती, तर कधी असं काहीतरी अडचणी येत होत्या. आणि मग ही मूर्ती राजस्थानवरून आणली आणि मग 5 वर्षापूर्वी, म्हणजे जस्ट करोनाचा काळ चालू होता, त्यावेळेस ही आम्ही मूर्तीची स्थापना केली. आणि तेव्हापासून आम्ही दरवर्षी दत्त जयंतीला हा उत्सव साजरा करतो. आणि इकडे आपले साईबाबांची सुद्धा मूर्ती आणि इकडे स्वामींची, तर मग त्यांची पण पूजा होते का? हो हो. आणि दर गुरुवारी आपल्याकडे आरतीही होते आणि खूप मुलं आपल्या आरतीला येतात. आज पण भजन वगैरे आहे, सगळे येतीलच नंतर. बट म्हणजे सगळे लोक श्रद्धेने येतात आणि दर गुरुवारी संध्याकाळी सगळी मुलं येऊन आरती करतात. आणि आपल्या जेवणाचं वगैरे कसं काय आज महाप्रसाद? जेवण महाप्रसाद दरवर्षीच असतो आपल्याकडे, पण दत्त जयंतीला दरवर्षी महाप्रसादाचा सर्व भरपूर लोक लाभ घेतात. सकाळी असतं, संध्याकाळी असतं, दोन्ही वेळेस लोक येतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. तर तरी आपल्याकडे या पूजेसाठी संख्या किती लोकांची असते दरवर्षी? सकाळी जवळपास 300 लोक, 350 असे असतात. संध्याकाळी जास्त नाही, संध्याकाळी 100 ते 150 लोक असतात. हो, कारण आपल्या इथे जत्रा पण हा, असते. आपल्याकडे जत्रा असते आणि लोक मग यात्रेत जातात. आणि आजचा दिवस असा आला की आज गुरुवारच आल्यामुळे बऱ्याचशा महिलांचा आज ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आहेत, त्याच्यामुळे थोड्याशा महिला संध्याकाळी, आता सकाळी जास्त महिला येणार नाही. थँक्यू मॅडम इन्फॉर्मेशन साठी. आणि बाकी तुमची तब्येत वगैरे ठीक ना? एकदम मस्त. आणि आमच्या दक्ष चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. मुलगा आमचा खूप मेहनत घेतोय आणि खूप छान व्हिडिओ, आम्ही सगळे त्याचे व्हिडिओ खूप छान बघतो. थँक्यू मॅडम. थँक्यू. तर दिव्यांग, स्वागत आहे तुझं आपल्या चॅनल वरती. तर आज स्वागत कसला? हो सॉरी, सेकंड टाइम. तर कसं वाटलं तुला पूजा करून? तुमच्याकडे दत्त जयंतीची दरवर्षी पूजा असते, तर किती वर्ष झाली पूजा करतोयस? झाले 3 वर्ष झाले पूजा करतोय मी, पण आजचं काहीतरी एकदम स्पेशल वाटलं. कारण आज नेमकी गुरुवारीच आपली दत्त जयंती आले, तर त्यामुळे घरी पूजा होती. तर कसं वाटतंय? नाही म्हणजे मस्त वाटतंय. आता दोन्ही लाभ भेटले आपल्याला. आज सायंकाळची आरती पण भेटेल आपल्याला, याची खुशी आहे मनात. आणि भजन वगैरे कसं काय? आता एक येईल दुपारी आणि एक संध्याकाळी येईल. एक आनंद मठमधनं येईल आणि एक इथनं आपले ज्येष्ठ नागरिकातनं येईल. आणि मग लोकांचा प्रतिसाद वगैरे कसा असतो इकडे आल्यावरती? खूप असतो, म्हणजे प्रचंड गर्दी असते संध्याकाळची, दुपारची. सध्या सकाळी म्हणून कोण एवढा जास्त नाहीये, फक्त आता जेवणची टाइम झाली मग सगळे जण येतील, मग खूप गर्दी असते. म्हणजे महाप्रसादाचा लाभ घ्या. महाप्रसाद थँक्यू. बाकी कसं काय चाललंय? सगळं मस्त चाललंय. त्यासमोर आता भाऊ आहेत. भाऊ, कशी काय आपली साईवारी? ओम साईराम. साईवारी कशी झाली? मस्त, मजा केलीत? एकदम धमाल. मग आता भंडाऱ्याला वगैरे पण मजा होती का? भंडाऱ्याला एकदम मजा झाली, व्यवस्थित महाप्रसाद व्यवस्थित झाला. बाकी काय त्रास वगैरे नाही ना तुम्हाला? काय काही नाही, आई वारीला जाताना त्रास थोडा होणारच नाही ना, बोलवण्यात आलेला असं कसं आपल्याला, तो वारीला त्रास कसं होईल? तुमचे ब्लॉग पण बघितले, रितेशच्या पेज वरती फुल धमाल कशी केली. वाटली? मजा होती की नाही? एक नंबर. शेवटच्या दिवशीवर आपण मजा केली पालखी सोबत एक नंबर असताना. मजा. चालता बोलता मजाच येतो ना, ते अंगात साईमय झालेलं असतो सर्व. पुढच्या वर्षी पण आपल्याला लवकरच येईल वारी. वर्षात त्या वाट बघतो क्षणाची. हो हो, नक्कीच याल सोबत ना, नक्की. परत फिरून याल. नाही 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 नाही, पुढच्या वर्षी नक्की परत येणार. प्रॅक्टिस चालू ठेवा. हो हो हो, बोला. पुढल्या वर्षी 9 दिवसाचा प्रोग्राम करायचा आहे. म्हणजे आता त्रास नको व्हायला. म्हणजे इतके वर्ष आपली. यावेळी एवढ्या वर्ष आपण 8 दिवस जात होतो, 8व्या दिवशी शिर्डीत. ओके, तर पुढल्या वर्षी 9व्या दिवशी शिर्डीत असू. चालेल. नक्कीच आपण ते सांगूच आपल्या फॅमिलीला सुद्धा. ओके, जेवढे येतील तेवढे आपले सगळ्यात सोबत घेऊन चालायचं. हो हो, थँक्यू. ओम साईराम. साईराम.
तर चला, जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची जी मजा होती आपल्या मित्राच्या घरी राजभवनमध्ये पूजा झाली आपल्या देवाची, ती जर तुम्हाला आवडली असेल नक्की ब्लॉग लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजूनपर्यंत थांबला असेल तर मला वाटते की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक होऊन जाऊ दे, कमेंट पण होऊन जाऊ दे. तर चला, भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय.